हेलो 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 मैं चेक हेलो हेलो चेक हेलो चेक हेलो आदरणीय महेशजी वारंगे तसेच त्यांचे मित्रपरिवार इथे उपस्थित झालेत त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचंय पहिलाच फुलटो चेंडू आणि पहिल्याच फुलटो चेंडूवरती चौकार 4 धावांसाठी आपण पाहायला मिळतोय नाईट रायडर्स संघाचा मकरंदच्या बॅटून गुडी से नेक्स्ट बॉल घेऊन तयार होतोय बॉलिंग मार्क वरती हरिभाऊ नेरल रायडर्स प्रथम बॅटिंग करतोय मॅच मध्ये टॉस जिंकलाय आणि फिल्डिंग स्वीकारले खरं तर नेरल सनरायझर्स न कॅप्टन मकरंदच्या विरोधात हा निर्धाव बॉल येतो मगाशीच डीजे मास्टरने खरं तर आई माऊलीचं गीत आपल्यापर्यंत पोहोचवलं खरं तर नेरल गावाची मानाची पालखी अर्थातच शुक्रवार दिनांक 16 जानेवारी 2026 रोजी खरं तर इथून प्रस्थान करेल नेरल गावाची मानाची पालखी खरं तर डोल्यात भक्ती आणि मनात उत्साह आणि पावलो पावली माऊलीच्या जयघोषात रंगण्यासाठी फक्त आता 5 दिवस बाकी आहेत आणि या मानाच्या पालखीला आपण नक्कीच सगळ्यांनी सहभागी व्हावं अशी या नेरल प्रीमियर लीगच्या वतीने देखील आपण आशा आकांक्षा व्यक्त करूयात डॉट बॉल येतोय मैदानाच्या आतमध्ये 2 लगातारचे निर्धाव बॉल पहिल्याच बॉल मध्ये मकरंदच्या बॅट मधून चौकार आल्यानंतर 2 लगातारचे निर्धाव बॉल तिसरा बॉल ऑन साइडला डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक अवेलेबल आहे बॉलला उचलतोय फेकतोय तोपर्यंत रन मिळते ती एक प्रत्येक संघनायकाला विनंती आहे इथून आता टाइम सेट केला जाईल फिल्डिंग करणाऱ्या टीम साठी देखील प्रत्येक इनिंग साठी टाइम सेट केला जाईल 20 मिनिटांच्या अवधीमध्ये 4 षटक संपणं अनिवार्य आणि आता 5व्या षटकात एक अतिरिक्त खेळाडू तुम्हाला 38 सर्कल मध्ये घ्यावा लागेल या गोष्टींकडे आपण लक्ष द्या खोलात टाकला बॉल यार्करने ड्राइव्ह केला एक्सलेंट ड्राइव्ह क्रॅकिंग कव्हर ड्राइव्हचा फटका मातक सौंदर्य बॉल सीमा पार डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये येतोय एनपीएल चा हा देखना रुबाबदार चौका जी वारंगे साहेब यांचे आगमन झालंय तसेच त्यांचे मित्रवर सुद्धा इथं मित्र परिवार उपस्थित आहेत त्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर येते आपले सहर्ष मनपूर्वक स्वागत नक्कीच पाहुण्यांचं करूयात शुभ स्वागत या स्पर्धेच्या वतीनं हरिभाऊचा बॉल बॅकफुटला जाऊन हा फटका अप्रतिम होता स्क्वेअर लेग मध्ये वेल फिल्डिंग बाय द फिल्डर अंडर आर्म थ्रो पाहायला मिळाला त्यानंतर रन मिळते ती एक धाव संख्या आहे ती 9 खेळाडूची हेअरस्टाईल देखील खरं तर प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करते मोहाची वाडी संघाचा हार्दिक पांड्या स्क्वेअर लेग मध्ये बॉलला अडवला नुकतंच एका षटकामध्ये धाव संख्या ती 10 टॉस जिंकल्यानंतर प्रथम फिल्डिंगचा निर्णय स्वीकारला नेरल सनरायझर्सनं आणि प्रथम फिल्डिंग करत असताना पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केले 10 नाईट रायडर्सनं मागील सामना गमावला आणि त्यामुळे त्यांच्यासाठी हा सामना अतिशय महत्त्वाचा आहे नेरल प्रीमियर लीग मध्ये अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी हा सामना त्यांना जिंकणं फार महत्त्वाचं आहे एका षटकामध्ये 10 हरिभाऊ यांचं षटक संपलंय ओव्हर नंबर 2 मध्ये आलेत बॉलिंग मार्क वरती साजिद आलेत बॉलिंग मार्क वरती कॅप्टन वॉर्म अप करत असताना प्रत्येक बॉल योग्य टप्प्यावरती फेकावा लागेल लिमिटेड ओव्हर्स क्रिकेट 5 ओव्हरचा सामना आहे नेरल प्रीमियर लीग 2026 चा तुम्ही आनंद घेताय जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं देखील आपण हार्दिक असं स्वागत करतोय त्यानंतर व्यासपीठावरती उपस्थित प्रत्येक मान्यवरांचं देखील आम्ही सहर्षमय स्वागत करतोय एका षटकात 10 आहेत ओव्हर नंबर 2 मध्ये आलाय साजिद शेख टीमचा कॅप्टन ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती प्रणयचा फटका मिड ऑन ला क्लिअर केलाय लॉंग ऑन मध्ये बॉल चाललाय काउ कॉर्नर झोन मध्ये होतोय ब्लास्ट बॉल सीमा पार प्रणयचा येतोय हा देखना A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार अवधी अवघा बाकी आहे खरं तर नेरल गावाची मानाची पालखी
क्रॉस द बॅट स्वीपचा फटका. वॉट अ टायमिंग. टायमिंग गोलीच्या वेगाने निघालाय बॉल. क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न इथे चांगले पाहायला मिळत आहेत, परंतु बॉल निघून गेलाय सीमा पार. चांगली खेळाडू वृत्ती, कौतुक करेल खेळाडूचं. येतो या चौकार. बॉल सीमा पार. टायमिंग प्रॉपर जुळलं होतं त्या फटक्यात. वेगानं निघाला होता बॉल. लॉंग लेग मध्ये सीमा पार आलेला चौकार. कॅप्टन साजिद यांच्यावरती आक्रमण चढवले जात आहेत. उलट्या दिशेनं झेल पकडण्याचा प्रयत्न कठीण आहे. अशा पद्धतीचा कॅच पकडणं क्रिकेटमध्ये कठीण आहे, परंतु प्रयत्न करावे लागतात. प्रयत्न केले क्षेत्ररक्षकानं, तोपर्यंत धावा मिळाल्या त्या 2. 22 धावा. 22 रन्स ऑन स्कोर कार्ड. पहिल्या षटकात 10 आल्या, त्यानंतर पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकात अद्याप तरी धावा आल्या त्या 3 बॉल मध्ये 12. 10 धावा होत्या त्यानंतर पहिल्या षटकात, त्यानंतर 12 धावा आल्या त्या 3 बॉल मध्ये 22 धावा आहेत. कोलात टाकलाय बॉल. यार्कर लेन चुकी केली आहे. हलकासा फंबल पाहायला मिळतो. त्यानंतर एकाच धाव्यामध्ये संतुष्टी मानतोय मकरंद आणि प्रणय. 1च्या मदतीने धावसंख्या येते 23. एकही गडी बाद नाहीये. चांगली सलामीची जोडी सुरुवात करून देते. बॉल नंबर 5 पुन्हा यार्कर लेंथ. साजिद शेख. सुरुवातीला आक्रमण चढवलं या खेळाडूला, त्यानंतर कमबॅक करण्याचं सामर्थ्य आहे या खेळाडूकडे, हेच दाखवतोय मैदानाच्या आतमध्ये साजिद शेख. 2 बॅक टू बॅक यार्कर पाहिले तुम्ही मैदानाच्या आतमध्ये. लेफ्टी बॉलर. नॅचरल स्विंग ऑलरेडी प्राप्त असतो खरं तर क्रिकेटमध्ये लेफ्टी बॉलरला. बरेचसे आपण लेफ्टी बॉलर नेरल प्रीमियर लीग मध्ये पाहिलेत खरं तर अभय. या मॅच मध्ये देखील कॅप्टन साजिद शेख. वेगवान बॉल, ऑफ ब्रेक स्वरूपाचा व्हेरिएशन. या अगोदर यार्कर, त्यानंतर गुडल्यांच्या स्पॉट वरती बॉल हिट केलाय. षटक ओव्हर नंबर 2 चा खेळ संपलाय. धाव संख्या टोटल 12.00 च्या इकॉनॉमीनं 24 या अंकावरती. दोन षटकांमध्ये धावसंख्या ती 24. 24 रन्स ऑन स्कोर कार्ड. स्क्रीनवरती तुम्ही पाहताय खरं तर tenniscricket.in च्या माध्यमातून नेरल गावाची मानाची पालखी वर्ष 6वे. 5 वर्षाची परंपरा पुढे नेण्याचं काम वर्ष 6वे मध्ये त्याच उत्साहामध्ये खरं तर आपण 2026 शुक्रवार दिनांक 16 जानेवारी आपण आई माऊलीची पालखी अर्थातच नेरल गावाची मानाची पालखी खरं तर टॅगलाईन पाहताय. डोल्यात भक्ती, मनात उत्साह आणि पावलं पावली माऊलीच्या जयघोषात रंगण्यासाठी थेट कारले गडावरती पोहोचण्यासाठी आता केवळ 5 दिवस बाकी आहेत. नेरल गावाची मानाची पालखी स्क्रीनवरती तुम्ही पाहतोय खरं तर. 2 षटकांमध्ये 24 मैदानाच्या आतमध्ये. दुसरा स्पेल घेऊन आलेत हरिभाऊ बॉलिंग मार्क वरती. प्रचंड अनुभव आहे क्रिकेटमध्ये हरिभाऊ यांच्याकडे. योग्य टॅपवरती पहिलाच बॉल. रन ऍड होते 1-1च्या मदतीने. धावसंख्या ती 25. 25 रन्स ऑन स्कोर कार्ड विदाउट लॉस. सुरुवात चांगली आहे. पार्टनरशिप एक बिल्डअप होण्याचं काम करतायत दोनही फलंदाज. या मॅच मध्ये मागील मॅच मध्ये आपण पाहिली लो स्कोरिंग मॅच अगदी सहजरित्या चेस झाली. त्यानंतर या मॅच मध्ये मोठ्या लक्ष्याकडे अग्रेसर होण्याचं सामर्थ्य ठेवावंच लागेल खरं तर नाईट रायडर्सला. 30 सर्कल मध्ये बॉल मिड विकेट मध्ये स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये पोहोचला गोलंदाज. फार चांगली गोलंदाजी चालू आहे. पहिल्या षटकात इकॉनॉमिकल स्पेल 10 धावा खर्च करत, त्यानंतर या षटकात 2 बॉल मध्ये 2 सिंगल खर्च केल्यात त्या हरिभाऊ यांनी. नेरल नाईट रायडर्स संघ प्रथम बॅटिंग करतोय मॅच मध्ये. टॉस जिंकल्यानंतर नेरल सनरायझर्सनं प्रथम फिल्डिंगचा निर्णय स्वीकारला. धाव संख्या जाऊन पोहोचली ती 26 या आकड्यावर. 26 ऑन बोर्ड. धीम्या गतीचा बॉल व्हेरिएशन करत असताना निर्धाव चेंडू. 1 मोर डॉट बॉल. कॅप्टन मकरंद.
26व्यात वॉटर शॉट फुल टॉस बॉल वरती स्कूपचा फटका नेत्रदीपक फटका बॉल लॉंग लेग मध्ये फरार कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट मकरंद दहिवलीकरांचा येतो या चौकार. पण मानतो कारण आम्हाला वेळ साक्षात आई एकविरा माऊलीचा लागलाय. सर्वांना आशा आहे खरं तर 16 जानेवारीची आई एकविरा माऊलीची मानाची पालखी थेट नेरल गावातून निघणार. ती कारले लेणीवरती कारले डोंगरावरती वसलेली माझी आई एकविरा माऊली मानाची पालखी घेऊन नेरल गाव संपूर्णपणे आता तयारीमध्ये असेल. बॉलची पूर्तता करा मैदानाच्या आतमध्ये. 30 रन ऑन बोर्ड. फार चांगली गोलंदाजी आहे परंतु त्याच्या विरोधात क्रिकेटिंग शॉट क्लासिकल प्लेअर आहे खरं तर. कित्येक वर्षापासून मकरंद दहिवलीकर यांना मी बॅटिंग मार्क वरती पाहतोय. क्लासिकल प्लेअर आहे खरं तर. मी मराठी नेरळ संघाकडून सातत्यानं एक चांगला खेळ केलाय. मकरंद कॅप्टनच्या स्वरूपामध्ये खरं तर या नेरळ प्रीमियर लीग मध्ये कॅप्टन नॉकची आवश्यकता आहे. मागील सामना गमावलाय. स्लॉट मध्ये आणखी एक फटका चांगला आहे. काऊ कॉर्नर झोन मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित होतोय. उचलतोय बॉल फेकतोय तोपर्यंत मिळते ती फक्त सिंगल. ताकद नव्हती या फटक्यात. टायमिंग फक्त जुळलं होतं आणि त्याच कारणास्तव योग्य ती दिशा मिळाली नाही या बॉलला. त्याच कारणास्तव रन मिळते. एकच्या मदतीने धावसंख्या येते 31. एका बॉलचा आता खेळ शिल्लक आहे. 7 धावा आलेत अद्याप तर या षटकामध्ये हरिभाऊ यांच्या. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. ऑन स्ट्राइक पण प्रणयसाठी या बॉल हवे ते बॉल क्षेत्ररक्षक जज करतोय. थोडा पुढे पडलाय बॉल वॅकंट एरिया मध्ये. डीप स्क्वेअर लेग मधून आला होता खेळाडू. तीन धावा इथे कंप्लीट होत आहेत. 3च्या मदतीनं ओव्हर नंबर 3 चा खेळ देखील संपलाय. धाव फलकावरती धावा आहेत त्या 34 ऑन बोर्ड विदाउट लॉस. सलामीची जोडी पार्टनरशिप चांगलं काम करते खरं तर पार्टनरशिप साठी. प्रोजेक्टेड स्कोर इथून आता आपण पाहतोय 57 धावसंख्येपर्यंत पोहोचू शकतो या करंट रन रेटनं टीम नाईट रायडर्स संघ. पुन्हा 10 धावा हरिभाऊ यांनी दुसऱ्या षटकात दिला. वैयक्तिक 2 स्पेल त्यांनी संपवले. 20 धावा खर्च केल्यात. एकही विकेट मिळवलं नाही. इकॉनॉमिकल स्पेल. टोटल धावसंख्या ती 34. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये लवकरात लवकर पाणी पिऊन घ्या आणि त्यानंतर लगेच आपण मॅचला सुरुवात करूयात कारण उर्वरित 2 सामने आपल्याला अजूनही खेळवायचे आहेत. 2 मॅचेस अजूनही बाकी आहेत. 3 षटकांचा खेळ संपलाय. नेक्स्ट मॅच आपण पाहतो एकीकडे नेरल वॉरियर्स आणि त्यांच्या विरोधात नेरल रॉयल्स. थोडं उशिरानं आहोत या स्पर्धेमध्ये आपण. खरं तर मॅच नंबर 1 चा टायमिंग शार्प 8 वाजताचा होता आणि त्यानंतर ती मॅच 9:30 वाजता सुरू झाली आणि त्यानंतर पुढील मॅचचा खऱ्या अर्थानं टाइम 2 वाजता होता परंतु आता वाजले ते 3:45. म्हणजे खूप उशिरानं आहोत. या खेळाडूंना देखील समजलं पाहिजे मी तर म्हणेल कारण ही आपली स्पर्धा आहे आणि आपल्यासाठीच घडवले. आपण सर्वांना एकत्रित येऊन आपल्या नेरल गावाच्या आपल्या नेरलच्या सन्मानासाठी उभारलेली स्पर्धा. खरं तर ही स्पर्धा आपण पाहतोय. खरं तर आदरणीय श्री प्रथमेशजी रोहिदास मोरे यांची देखील एक चांगली साथ या स्पर्धेला. त्यानंतर सौभाग्यवती सुनीताताई मोरे यांची देखील साथ आणि त्यातून उभं राहिलेलं खऱ्या अर्थानं एक नेत्रदीपक हे नेरल प्रीमियर लीग 2026 एक उद्दिष्टात्मक आयोजन. सर्वांचं करूयात शुभ आगमन. ओव्हर नंबर 4 मध्ये पहिलाच बॉल उडवलाय. गॅप मध्ये हा स्ट्रोक आहे. निघालाय बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चाललाय सीमा पार. 4 धावसंख्येसाठी येतोय चौकार.
थँक्यू डिसे. स्वागत केले अरविंदचं. दुसरा बॉल उडवलाय लॉंग ऑन कडे. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आलाय, पकडले इथे कॅच आणि फलंदाज सलामीचा 30, फलंदाज प्रणय 29, 28, 27, 26, 25, 24, 23, 22, 21, 20, 19, 18, 17, 16, 15, 14. यस थँक्यू. महत्वाचा धक्का, पहिला धक्का लागलाय. पार्टनरशिप ब्रेक करण्यामध्ये यश आलंय. खरं तर फिल्डिंग मार्क वरती, गोलंदाजी मार्क वर अरविंद. पहिल्याच बॉल मध्ये 4 धावा आल्या टॉप एजनं. त्यानंतर दुसरा बॉल मिडल झाला होता. खरं तर ताकद कमी पडली, परंतु क्षेत्ररक्षकानं पकडलेली झेल आई देखील अफलातून होती. 38 ऑन बोर्ड, 38 धावा धावफलकावरती. ओव्हर नंबर 4 चा खेळ तुम्ही पाहताय. अरविंदच्या षटकातील 2 बॉल संपलेत. न्यू बॅटर आलाय मैदानाच्या आतमध्ये अजय वाघ. वाघासारखं खेळावं लागेल मोठ्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी. फुल टॉस बॉल अजय वाघच्या विरोधात. मोठा फटका अजयने दिलाय. फुल टॉस बॉल अजयनं केलाय खऱ्या अर्थानं मोठा वार, सीमा पार षटकार. आलेला फलंदाज अजय वाघ. मी मगाशीच उल्लेख केलाय. चेक. आदरणीय आजमभाई मेमन यांचे इथे आगमन झालंय. त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर द्यायचं. आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत. ओटू कॉम्बॉक्स. थँक्यू. महत्वाचा षटकार आलाय. पहिल्याच बॉल मध्ये षटकार ठोकलाय अजय वाघनं. चौवेचाळीस धावा धावफलकावरती. 44 ऑन बोर्ड. एक फलंदाज प्रणय बाद झाल्यानंतर लगेच मैदानाच्या आतमध्ये आला. 1 डाऊनच्या भूमिकेमध्ये अजयने मोठा षटकार ठोकलाय मागील बॉल मध्ये. अरविंद बॉलिंग मार्क वरती सज्ज. अरविंदचा बॉल बागपूरला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. दिशा करावे पंच सांगतायत. क्रिकेट रूल नंबर 22 अंपायरच्या वतीनं. आणि इथे मात्र एक्स्ट्राची धावसंख्या येते 45. 45 ऑन बोर्ड. एक फलंदाज बाद झालाय. हा प्रेशर आहे. मागील बॉल मध्ये षटकार आणि त्यानंतर गोलंदाज आता प्रेशर मध्ये. वाईट बॉल न सांगतोय. थोडा प्रेशरात्मक स्थितीमध्ये गोलंदाज आता पुन्हा हॅरीच्या विरोधात अलॉंग द कार्पेट. हा बॉल ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. काऊ कॉर्नर झोन मध्ये बॉल अडवलाय. चांगली फिल्डिंग. रन मिळते ते एक. एकापेक्षा जास्त काही मिळणार नाही. कॅप्टन मकरंद ऑन स्ट्राईक. आता हात खुले करावे लागतील कारण धावसंख्या आहे ती 46 अंकावर. किमान 65 ते 70 पर्यंत बघणं गरजेचं आहे. आज आपण पाहिले धावा झाल्यात. मागील मॅच मध्ये जरूर 42 धावसंख्येत लो स्कोरिंग मॅच तुम्ही पाहिली, परंतु प्रत्येक मॅच मध्ये धावा झाल्यात. बॅटिंग करत असताना 70 अबाव स्कोर गेलाय. आणि असं असताना या मॅच मध्ये पोहोचेल का? खरं तर नाईट रायडर्स उडवलाय बॉल लॉंग ऑफच्या मधून. जमिनीला एक टप्पा घेत बॉल चाललाय स्ट्रेट ऑन द ड्राईव्ह. मकरंद दहिवलीकरचा हा ब्रँडेड चौकार. करत धावा येऊ देत ना, हेच म्हणतोय नाईट रायडर्स संघ. आणि मकरंद कॅप्टनच्या बॅट मधून धावा येत आहे. टोटल धावसंख्या पोहोचली ती 50. अर्धशतकीय धावसंख्या धावफलकावरती. धावांचा अर्धशतक, 50 धावा आहेत. एका बॉलचा खेळ शिल्लक या षटकातील. फुल टॉस बॉल स्वीप केलाय. टायमिंग प्रॉपर आहे, परंतु डीप स्क्वेअर लेग मध्ये आहे उपस्थित क्षेत्ररक्षक. एकच धाव मिळते. एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. फुल टॉस बॉल वरती फ्लिक केला फटका. करत तर एकच धाव. धावसंख्या टोटल आफ्टर 4 ओव्हर्स कंप्लीट. स्कोर कार्ड वरती धावसंख्या 51 ऑन बोर्ड. 1 विकेट लॉस टीम नाईट रायडर्स. 4 ओव्हर मध्ये धावा आहेत त्या टोटल 51. 17 आल्यात ओव्हर नंबर 4 मध्ये. आता ओव्हर नंबर 5 चा खेळ बाकी आहे. ओव्हर नंबर 5 मध्ये आलाय स्लॉक्स आणि अंतिम डेथच्या षटकामध्ये. बॉलिंग मार्क वरती जिग्नेश
भैरवीचं षटक आहे खरं तर, अंतिम षटक. जिंकण्याचा पहिलाच बॉल, हाफ ट्रॅकर बॉल, हुकचा फटका, बॉल चालला डीप फाईन लेग मध्ये, सीमा पार. बॅटर मकरंद दहिवलकरच्या बॅट मधून येतो चौकार. कॅप्टन नॉक मैदानाच्या आतमध्ये 55 धावा धावफलकावरती जबरदस्त बॅटिंग करतोय, सलामीच्या भूमिकेत आलाय कर्णधार. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट, 21 धावांची इनिंग. आणखी एक हुकचा फटका खेळण्याचा प्रयत्न, यावेळी टायमिंग प्रॉपर नाहीये, वेग होता प्रचंड या बॉलवरती, थोडा लेट रिॲक्ट स्ट्रोक केलाय खरं तर मकरंद. धावा मिळतात त्या बॉलवरती 2. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 फलंदाजांमध्ये धावसंख्या टोटल 57, 57 रन्स ऑन स्कोर कार्ड. 4 बॉलचा अंतिम खेळ शिल्लक आहे. 4 बॉलचा उर्वरित खेळ शिल्लक. प्रथम सत्र तुम्ही पाहताय, टॉस जिंकल्यानंतर प्रथम फिल्डिंगचा निर्णय स्वीकारला नेरळ सनरायझर्सनं आणि नाईट रायडर्सला प्रथम बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं. अद्याप तरी धावा जमवल्यात मकरंद कॅप्टनच्या नाईट रायडर्सनं. 57 फुल टॉस बॉल, टायमिंग प्रॉपर नाही, हवेत बॉल, शॉट फाईन लेगला पकडले जाईल. कॅप्टन मकरंदचा संपतोय. 29, 28, 27, 26, 25, 24, 23, 22, 21, 20, 19, 18, 17, 16, 15, 14, 13, 12, 11, 10, 9. महत्वपूर्ण फलंदाज बाद होतो. एक चांगल्या टच मध्ये दिसत होता या मॅच मध्ये. खरं तर एक सेट होता फलंदाज मकरंद. कॅप्टन माघारी परत, टोटल 57 धावा धावफलकावरती आहेत. दुसरा गडी बाद झालाय नुकताच मकरंद दहिवलीकर. आता बॉल बाकी आहे, 3 धावसंख्या ती 57. बॅलेन्स टार्गेट तर सेट केलंय, सन्मानजनक धावसंख्या उभारली. फुल टॉस बॉल, त्यावरती मोठा आघात, बॉल चाललाय सीमा पार, आल्या आल्या ठोकलाय बॅट्समन. सिकंदरच्या बॅट मधून देखना षटकार पाहायला मिळालाय. काउ कॉर्नर झोन मध्ये आल्या आल्या ठोकलाय षटकार. लास्ट बॉल, बॉल नंबर 5. इथे मात्र शॉर्ट थर्ड मॅनला चांगली फिल्डिंग. मागील बॉल मध्ये षटकार, त्यानंतर बॅट शिकाडा. 1 धाव मिळते. धावसंख्या ती टोटल 64, 64. मी मगाशीच उल्लेख केला, आजच्या दिवसामध्ये प्रथम बॅटिंग करत असताना 60 ते 17 अबाव धावसंख्या झाली आहे. आणि या मॅच मध्ये देखील, मागील मॅच मध्ये लो स्कोरिंग मॅच, त्यानंतर या मॅच मध्ये आता एक सन्मानजनक धावसंख्या आपण पाहतोय 64. खोलात टाकलेला बॉल लॉंग ऑफला उडवलाय, प्रोटेक्शन अवेलेबल आहे, बॉलला उचललाय, फेकलाय, चांगली फिल्डिंग. दुसरीचा प्रयत्न आहे चोरटी दाब्याचा, परंतु एकच धाव रनआउटच्या स्वरूपात. बॅटर 30, 29, 28, जाऊन 27, 26. संपल्यानंतर, थँक्यू डीजे, स्कूल सत्र संपल्यानंतर धाव फलक जाऊन पोहोचले ते टोटल 65 अंकावरती. आता येणारे 30 बॉल, 66 धावसंख्येची आवश्यकता आहे सनरायझर्सला सनराइज करण्यासाठी, हा सामना जिंकण्यासाठी. 65 धावसंख्येची पहिल्या सत्रामध्ये. टॉस साठी यायचंय. वॉरियर्स आणि रॉयल दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतो आपण टॉस साठी यायचंय. नेरल रॉयल आणि नेरल वॉरियर्स दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतो की आपण टॉस साठी यायचंय. चला त्वरित फिल्डिंग सजवून घ्या. नाईट रायडर्स, डोंट वेस्ट द टाइम, प्लीज सेट द फील्ड इमिजिएटली. कॅप्टन मकरंद
लवकरात लवकर आपण फिल्डिंग सजवून घ्या. हॅलो, सातत्यानं बोलण्यास भाग पाडू नका, मी विनंती करतोय. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवा. अजूनही 2 सामने उर्वरित पूर्णपणे शेष आहेत. या गोष्टींकडे लक्ष द्या. 4 वाजलेत. कॅप्टन मकरंद. नाईट रायडर्स संघाचा बाबू मोरे, आपण याचा नाईट रायडर्स संघाचा बाबू. हॅलो, चला टॉस साठी यायचं आहे. नेरल वॉरियर्स विपक्ष नेरल रॉयल दोन्ही संघाच्या संघाने विनंती करतो की आपण टॉस साठी यायचंय. चला बोथ कॅप्टन्स प्लीज जॉईन द टॉस बॉक्स. डोंट वेस्ट द टाइम. तुम्ही देखील टाइमपास करू नका, कारण आता आम्हाला बोलण्यास देखील भाग पाडू नका, कारण वेळेला महत्व आहे. सकाळपासून उद्गारलंय की वेळ कोणासाठी कधीच थांबत नाही. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलंय. चला दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. चला टॉस करूयात. हॅलो, मी आदरणीय सुपे साहेब यांना विनंती करतोय आपण टॉस करून घ्यायचंय. इथे उपस्थित मान्यवर आमचे सुपे साहेब उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक केली जाते. नेरल रॉयल बनाम नेरल वॉरियर्स या दोन्ही संघाच्या दोन्ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघादरम्यान टॉस केला जातोय. दोन्ही कॅप्टनला शुभेच्छा आहेत नेक्स्ट मॅच साठी. आणि त्याचप्रमाणे एक महत्वाची सूचना आमच्यापर्यंत येते. पुढील मॅच मध्ये प्रथम सत्रामध्ये केवळ 20 मिनिटांचा अवधी दिला जाईल आणि त्या 20 मिनिटांमध्ये 4 षटक संपणं अनिवार्य. अन्यथा 5व्या षटकात एक अतिरिक्त खेळाडू तुम्हाला 30 सर्कल मध्ये घ्यावा लागेल. ओव्हर रेड याच कारणास्तव तुम्हाला एक खेळाडू 30 सर्कल मध्ये घ्यावा लागेल. या गोष्टींकडे आपण लक्ष द्या. क्रिकेटमध्ये वेळेला देखील फार महत्व आहे. टायमिंगला देखील महत्व आहे. या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे. लीग मॅचेस मध्ये देखील 5 षटकांचा सामना असतो, त्यामध्ये फास्ट खेळणं अतिशय महत्वाचं आहे. कालच्या दिवसामध्ये एक सामना आपला राहिला, त्यामुळे आजच्या दिवसामध्ये तो खेळावा लागला. त्यामुळे आज पुन्हा आपण उशिरानं या स्पर्धेमध्ये खरं तर आहोत. अजूनही टोटल 4 वाजले तर अजूनही 2 सामने आपले शिल्लक आहेत. आणि आता सूर्यास्त लवकर होतो, कारण आजचा दिवस देखील छोटा असतो. त्याच कारणास्तव सातत्यानं ॲज अ कॉमेंटेटर आपण सातत्यानं उल्लेख करत आलो की थोडं फास्ट केला. हे सर्व तुमच्यासाठीच असतं. खरं तर सायंकाळच्या सत्रामध्ये कोणत्याही खेळाडूला इजा होणार नाही याची दक्षता देखील आपणास घ्यावी लागते. कधी काय होईल क्रिकेटमध्ये आपण सांगू शकत नाही. या गोष्टींकडे आपण लक्ष द्या. कॅप्टन मकरंद बॉलिंग मार्क वरती. 66 धाव संख्येचं टार्गेट. 65 धावा जमवल्यात प्रथम सत्रामध्ये. पूर्वार्धामध्ये 65 झाल्यात. आता उत्तरार्धाच्या खेळाला सुरुवात 66 करायच्या त्या नेरल सनरायझर्सला. च्या पाठलागाला होती सुरुवात. कॅप्टन मकरंद दहिवलीकर बॉलिंग मार्क वरती. ऑन स्ट्राइक कॅप्टन साजिद. स्लोवर वंधीम्या गतीनं सन्मान दिला. सेन्सिबली पुश केलाय. पहिली धाव फलकावरती. धाव्याचा श्री गणेशा 66 पर्यंत पोहोचायचे एकेरीनं सुरुवात केली आहे कॅप्टन साजिद शेखनं कॅप्टन मकरंद दहिवलीकरच्या या डिलिव्हरीवरती. पहिल्याच बॉल मध्ये सिंगल आले. ऑन स्ट्राइक आले आता किरण. पुन्हा एकदा सज्ज होते मकरंद. पंचांकडे लावले अपील केले. बॅटर स्वतःहून निघाला. खर तर अंपायरच्या डिसिजनची देखील वाट पाहिली नाही. खेळाडू वृत्ती एक चांगला खेळाडू हे खऱ्या अर्थानं दाखवत असो क्रिकेटमध्ये. खेळाडू वृत्ती बॅटची कडा होती आणि इथे मात्र फलंदाज बाद. हॅलो, आदरणीय नरेशजी पवार साहेब इथे उपस्थित झाले. त्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर द्यायचे. आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत. निळा ग्रामपंचायतचे माजी सदस्य आदरणीय नरेशजी पवार साहेब इथे उपस्थित झालेत. त्यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर द्यायचे. आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत. वोट टू कॉम्बॉक्स. थँक्यू. दुसऱ्याच बॉल मध्ये मोठी सफलता. मोठ्या लक्ष्याचा बचाव करण्यासाठी दुसऱ्या बॉल मध्ये मिळवले सफलता किरण.
0 या धावसंख्येवरती डकआउटच्या स्वरूपात होतोय बाद. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सुमित, बॉलिंग मार्क वरती सुमित. मकरंद कॅप्टन बॅटिंग मार्क वरती एक चांगली इनिंग त्याने साकारली. त्यानंतर आता बॅटिंग मार्क वरती मकरंद कॅप्टन नॉक मैदानाच्या आतमध्ये दाखवतो, कारण पहिला सामना गमावलाय नाईट रायडर्सनं आजच्या दिवसामध्ये. हा दुसरा सामना ते खेळतायत. हा सामना जिंकण्यासाठी त्यांना अतिशय महत्वाचा आहे आणि त्यासाठी कॅप्टन एक चांगली खलनायकाची भूमिका साकारतोय. ते मागे त्याचा बॉल ओव्हर फुल टॉस मिड ऑनला क्षेत्ररक्षक आहे, एकही धाव मिळणार नाहीये. 1 मोर डॉट बॉल, निर्धाव चेंडू आलाय. डॉट बॉल न धाव फलक थांबेल ते 1 या धावसंख्येवरती. कॅप्टन साजिद शेखनं पहिल्याच बॉल मध्ये सिंगलनं स्ट्राईक रोटेट केली आणि स्ट्राईक रोटेट केल्यानंतर पहिलाच बॉल निर्धाव आला, त्यानंतर पुन्हा निर्धाव आलाय. पहिल्या बॉल मध्ये विकेट आणि त्यानंतर निर्धाव. टोटल 3 बॉल संपलेत. धाव फलकावरती धाव आहेत त्या 1. लोवर फुलटॉस बॉल, चांगला फटका मिड ऑनला क्लिअर केलाय. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे उपस्थित. रन मिळते ती फक्त 1च्या मदतीनं 1 मोर ऍट टोटल स्कोर कार्ड वरती धावसंख्या आहे ती 2 धावा आहेत. 1 गड्याच्या मोबदल्यात धावसंख्या 66 पर्यंत पोहोचवायचे. 4 बॉल मध्ये धावसंख्या आहे ती 2. अजूनही 2 मॅचेस उर्वरित शिल्लक आहेत. मॅच नंबर 6 इन ऍक्शन मध्ये. मॅच नंबर 7 यानंतर आपल्याला पाहायला मिळेल. लोवर फुलटॉस बॉल, बॅक टू द बॉलर. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफ मध्ये. हलकीशी मिस फिल्डिंग, परंतु स्वतःला सावरले. रन मिळते ती फक्त 1. एकेरीनं धावसंख्या जाऊन पोहोचते ती टोटल 3 आकड्यावरती. 66 टार्गेट. अद्याप तरी 5 बॉल मध्ये धावा आल्या त्या फक्त आणि फक्त 3. इकॉनॉमिकल स्पेल टाकतोय कॅप्टन मकरंद दैवलीकर मैदानाच्या आतमध्ये. लास्ट बॉल पॉवर प्लेच्या षटकातील पॉवर प्लेचा शेवटचा बॉल. बॅटिंग पॉवर प्ले चालू आहे मैदानाच्या आतमध्ये, परंतु बॉलिंग पॉवरफुल होते. 1 मोर डॉट बॉल, अप्रतिम षटक हाताळलंय कॅप्टन मकरंदनं. पहिल्या षटकात रोखून ठेवलंय. 66 धावांचा पाठलाग बचावत असताना पहिल्या षटकात 3 या धावसंख्येपर्यंत थांबवलंय ते टीम नेरळ सनरायझर्स संघाला. तीस बॉल मध्ये करायच्या होत्या 66. पहिल्या षटकात आल्या त्या फक्त 3. आता 24 बॉल मध्ये 63 धावसंख्येची गरज आहे. साजिद शेख वरती आता प्रेशर आहे. चला फास्ट केला. प्रत्येक षटकामध्ये आपण टीम मीटिंग करू नका ही विनंती आहे. अजूनही 2 मॅचेस आपल्याला उर्वरित खेळवायच्या आहे, त्या गोष्टींकडे लक्ष द्या. चला प्लीज स्पीड अप करा. आमच्या ऑफिशियल्सना एक स्पेशली विनंती आहे, आपण सक्त ताकीद द्या खेळाडूंना. आता धीम्या गतीचा बॉल ऑन साइडला, पुलचा फटका. क्षेत्ररक्षक नाहीये. P2चा षटक कॅप्टन साजिद शेखच्या बॅट मधून येतोय. हा नेत्र दीपक चौकार. कर्णधारावरती आता विश्वास. कर्णधाराच्या खांद्यावरती या मॅचची जबाबदारी. ओझ आहे खरं तर या मॅचला जिंकण्यासाठी, आणि या खांद्यावरती ओझ ठेवलेला मॅच जिंकण्याचं सामर्थ्य साजिद शेख पूर्ण करणार का यावरती आता लक्ष आहे, कारण पहिल्याच बॉल मध्ये ठोकलाय चौकार ओव्हर नंबर 2 मध्ये. 7 धावा आहेत. दुसरा बॉल, फटका फसला हवेमध्ये. बॉल कॅप्टनची विकेट. कॅप्टन मात्र इथं होतोय बाद. महत्वाच्या मॅच मध्ये साजिद शेख 29, 28, 27, 26, 25, 24, 23, 22, 21, 20, 19, 18, 17, 16, 15, 14, 13, 12, 11, 10, 9, 8, 7,
7 सेकंद शिल्लक होते. खरं तर न्यू बॅटर क्रॉस होण्यासाठी पोहोचलाय योग्य वेळावरती फलंदाज. न्यू बॅटर इन मैदानाच्या आतमध्ये शशिकांत सोनावले, नवीन फलंदाज शशिकांत सावंत मैदानाच्या आतमध्ये. पहिल्याच बॉल मध्ये 4 आणि त्यानंतर मोठ्या फटक्याच्या शोधात कॅप्टन साजिद शेख देखील परतलाय डगआउट मध्ये. संघ अडचणीमध्ये, प्रेशर मध्ये संघ खरं तर बॅकफूट वरती. धीम्या गतीचा बॉल व्हेरिएशन करत असताना ऑफ ब्रेक स्वरूपाचा बॉल. विकेट किपर कॅप्टन मकरंद यांच्या हातामध्ये निर्धाव चेंडूच्या सांगतेनं 1 नंबर डॉट बॉल. धाव संख्या जाऊन पोहोचली ती टोटल 7 या आकड्यावरती. बॉल संपले टोटल 9. 66चा पाठलाग करतायत आणि सुरुवातीपासून थोडा दमच्या रीतीनं पाठलाग चालू आहे. कोलात टाकलेला बॉल लॉंग ऑनला उडवलाय. क्षेत्ररक्षकाची जजमेंट, कदाचित कॅच अटेम्प्ट करायची होती क्षेत्ररक्षकाला, तिथे केली गफलत. बॉल सीमा पार. 4 धाब्यांसाठी येतोय हा नशिबाचा चौकार. दुसरा चौकार तो या षटकातील. धाव संख्या जाऊन पोहोचले ती टोटल 11 या आकड्यावरती. 55ची अजूनही आवश्यकता आहे. धीम्यागतीचा बॉल पाडवरती आदळलाय. स्टेप आउट करून फटका केलायचा होता. पिचिंग कदाचित आउटसाइड द ऑफ स्टंप आणि त्याच कारणास्तव निर्धाव चेंडूला आणखी एक. 19 बॉल शिल्लक आहेत. आता 55 धावसंख्येची गरज. 19 बॉल शिल्लक आहेत, 55 ची गरज आहे. मोठा फटका हवाय हा सामना जिंकण्यासाठी, या सामन्याच्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी एक मोठा फटका हवाय जिथून प्रेशर रिलीज होईल. पुलचा फटका. क्षेत्ररक्षक आहे, पाहत राहील, बनलाय दर्शक. बॉल सीमा पार. 6 धाब्यांसाठी येतोय हा संघर्षाचा षटकार. सतरा या आकड्यावर. 18 बॉल मध्ये आता 49 धावसंख्येची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी नेरळ सनरायझर्स संघाला. सुमित ऑन स्ट्राइक आहे. 2 निर्धाव चेंडू तो खेळला या मॅच मध्ये. एक सिंगल त्याने मिळवले. त्यानंतर सिकंदरच्या बॅट मधून एक षटकार आला, एक चौकार आलाय. अकुडाप्याचा बॉल ऑन साइडला. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे. बॉल उचलतोय, फेकतोय, तोपर्यंत मिळते ती फक्त आणि फक्त सिंगल. सिंगल न धावसंख्या जाऊन पोहोचली ती टोटल 18 या आकड्यावरती. एका धाब्यानं या षटकामध्ये आता पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय. पहिल्याच बॉल मध्ये एक सिंगल खर्च केले कॅप्टन मकरंद दैवलीकरनं. खरं तर पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात फार अप्रतिम गोलंदाजी केली मकरंदनं. त्यानंतर ओव्हर नंबर 2 वैयक्तिक घेऊन आलाय आणि सांघिक कोट्यातील 3रं षटक मकरंद. धीम्या गतीचा बॉल पिक केलाय. पिक करत असताना बॉलला पाठवलाय सीमा पार. लॉंग ऑनच्या डोक्यावरून मोठा षटकार. मोठा फटक्याचा प्रयत्न. टायमिंग जुळला नाहीये आणि इथे मात्र पकडलं कॅच. लॉंग ऑन मध्ये मिळाली होती उंची, लांबी कमी मिळाली आहे. 29, 28, 27, 26, 25, 20
लके 38 धावसंख्येची आवश्यकता आहे. हेच समीकरण मैदानाच्या आतमध्ये. 14 बॉल 38. एक मोठा फटका अभय. खोलात टाकलेला बॉल त्यावरती हॅमर केलंय. उंच हवेमध्ये बॉल मिळाली, लांबी मिळाले अंतर. बॉल चालला छूम अंतर. व्यासपीठाला सलामी देणारा हा भव्य षटकार. बॅटर अरविंद आल्या सांगतोय की शर्यत अजून संपलेली नाहीये, माझे प्रयत्न अजून संपलेले नाहीयेत, कारण आता 13 बॉल मध्ये 32 ची आवश्यकता आहे. इम्पॉर्टंट बॉल ऑफ दिस मॅच. कॅप्टन मकरन ऑन स्ट्राइक. हॅरी मोठा फटक्याचा प्रयत्न. बॅक टू द बॉलर. शरीराचा वेध घेतोय बॉल. डायरेक्ट हिट. रेफर केलाय डिसिजन. रनआउट साठी हा डिसिजन रेफर केलाय. महत्वाचा डिसिजन आहे. परतीच्या दिशेने बोलत होता खरं तर पॉपिंग क्रीज मध्ये. धाव मिळण्याचा प्रयत्न त्यानंतर थांबवलं खरं तर सुमितनं आणि त्यानंतर अरविंद. पाहूयात आता सेफ आहे की फलंदाज बाद. डिसिजन पेंडिंग. थर्ड अंपायर डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवतील. अवेलेबलच नसेल. ज्यावेळी इमर्जन्सी एखाद्या खेळाडूला पाणी हवा असेल तरच आपण पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये करू. प्रत्येक षटकामागे 5 मिनिटाचा अवधी. 4 षटक 20 मिनिटाच्या अवधीमध्ये संपणे गरजेचे आहेत. अन्यथा 5व्या षटकात एक अतिरिक्त खेळाडू तुम्हाला 30 सर्कल मध्ये ओव्हरहेडच्या कारणास्तव घ्यावा लागेल. या गोष्टींकडे लक्ष द्या. जेव्हा तुमच्यासाठी स्ट्रिक्ट करू ना त्यावेळी तुम्ही स्ट्रिक्ट केला, कारण तुमच्यासाठी जेवढी आपण मुभा देऊ ना तितका तुम्ही विलंब कराल. एक कालच्या दिवसामध्ये देखील आपण पाहिलं आणि आजच्या दिवसामध्ये देखील आपण पाहतोय. त्यामुळे वेळेकडे थोडं लक्ष द्या. आम्ही आमच्या 2 पंचांना पण मी विनंती करतोय की कृपया करून आपण सतत ताकीद द्या. 2 क्रीडांगणाचे केंद्रबिंदू कोण असतील ना तर हे आमचे ऑफिशियल्स आहेत आणि त्यांच्याच कारभारातून संपूर्णपणे सामना हा मैदानाच्या आतमध्ये चालू असतो. आणि या 2 आमच्या केंद्रबिंदूंना मी विनंती करतोय की आपण सतत ताकीद देत राहा खेळाडूंना. 32 ची आवश्यकता आहे. चेंडू हवेमध्ये. शॉट फाईन लेग मध्ये चुकी केली आहे. कॅच ड्रॉप. रन मिळते ते 1. 11 बॉलचा आता खेळ शिल्लक. 31 धाव संख्येची आवश्यकता. सामना संपलेला नाहीये. इथून मोठे फटक्यांशिवाय पर्याय नाहीये खरं तर बॅटिंग करणाऱ्या सनरायझर्स कडे, परंतु इथे नाईट रायडर्स पहिल्या विजयाच्या शोधात आहे आणि त्यांना देखील माहिती आहे की या धावा वाचवत असताना निर्धाव चेंडू एकेरीनं आपल्यास फरक पडणार नाहीये. खोलात टाकलेला बॉल टॉप एज लागतीये. क्षेत्ररक्षक नो मॅन्स लँड रिजन मध्ये बॉल पडतोय. 3 क्षेत्ररक्षकांचे अटेम्प्ट आणि इथे मात्र धावा मिळतात. त्या बॉल वरती 2. गोलंदाजांना अटेम्प्ट करणं थोडा कठीण होतं, परंतु प्रयत्न करायला हवा होता असं वाटतंय. परंतु इथे धावा मिळतात त्या 2च्या मदतीने धावसंख्या आहे ती टोटल 37 ऑन बोर्ड. 37 धावा आहेत. 66 पर्यंत पोहोचायचं. 29 ची अजूनही गरज आहे. बॉल शिल्लक आहे टोटल 10. मॅच संपलेली नाहीये. 2 मोठे फटके या मॅच मध्ये. अंतिम षटकामध्ये सामना चुरशीचा होऊ शकतो. कुलात टाकलाय बॉल वेगवान. स्विंग अँड मिस. बॅट अँड पॅड मधून निघाला बॉल. डॉट बॉलचे होते सांगता. डॉट बॉलला धावसंख्या थांबते ती पुन्हा एकदा 37 आकड्यावरती. 29 ची आवश्यकता आहे. बॉल शिल्लक आहेत 9. निर्धाव येणारे चेंडू प्रेशर मध्ये खरं तर टीम सनरायझर्स. फुल टॉस बॉल. इथे देखील मिस टायमिंग स्ट्रोक. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आलाय बॉल खाली. पकडले झेल. 30, आणखी एक 29, 28, 27, 26, 25, 24, 23, 22, 21, 20, 19, 18, 17, 16, 15, 14, 13, 12, 11, 10, 9, 8, 7.
8 बॉल मध्ये आता 29. विकेट येतोय त्यामध्ये निर्धाव बॉल प्रेशर मध्ये संपूर्णपणे. आठ बॉल 29. पुन्हा हवेमध्ये बॉल. स्वतः गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये अटेम्प्ट करतोय कॅच. नो मिस्टेक बाय द 30, बॉलर. इथे पकडला कॅच 29, आणखी एक. फलंदाज होतोय 28, बाद. 27, 26, 25, 24, 23, 22, 21, 20, 19, 18, 17, 16, 15, 14, 13, 12. 7 बॉल मध्ये 29. 3च धावा आल्यात अद्याप तरी ओव्हर नंबर 4 मध्ये. ज्या षटकामध्ये अपेक्षा होती करता सनरायझर्सला इथून मॅच मध्ये जीवित राहण्यासाठी या षटकात धावा येणं गरजेचं असताना केवळ 3च धावा आल्यात. या मॅचच्या दृष्टिकोनातून फार चांगलं षटक नाईट रायडर्स साठी. चांगला फटका आहे स्क्वेअर कटचा फटका. एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न आहे. फलंदाज होतोय बाद. रनआउटच्या 30, स्वरूपामध्ये. 29, 28, 27, 26, 25, 24. कोणाकडे द्यावं हे लवकरात लवकर सिलेक्ट करा टीम. नाईट रायडर्स लवकरात लवकर फिल्डिंग सजवून घ्या. या सामन्याला अतिरिक्त वेळ गेलाय. खर तर 1 तास जवळजवळ 1 तास 15 मिनिटाचा अवधी या मॅच साठी खर्च झालेला आहे. त्यामुळे कृपया करून आपण लक्ष द्या. सुमित बाद झालाय. 6 बॉल मध्ये 3 धावा त्यानं केल्या. 66 लक्ष होतं. निराशाजनक बॅटिंग करून सुमित परतलाय डगआउट मध्ये. नवीन बॅटर आलाय जिग्नेश. अवकुट टप्प्याचा बॉल धीम्या गतीनं व्हेरिएशन केलंय. समजलं नाहीये फलंदाजाला बॉल. निर्धाव चेंडू आला. आता 5 बॉल मध्ये धावा करायच्या त्या टोटल 29. 37 पर्यंत धाव फलक थांबलाय. 29 ची आवश्यकता आहे. पुढील जी मॅच असेल त्याने तयार राहायचंय. बॅटची कडा शॉर्ट फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचलाय. बॉलला उचललाय. तोपर्यंत मिळाली फक्त आणि फक्त 1 धाव संख्या आहे ती फक्त आता धावफलकावरती. 38, 28 ची आवश्यकता आहे. बॉल शिल्लक आहे. 4 औपचारिकता बाकी या मॅच मध्ये. जवळजवळ पहिला विजय मिळवण्यासाठी आता 4 बॉल मध्ये 28 ची आवश्यकता आहे. फुलटॉस बॉल. क्षेत्ररक्षक कॅरी करू शकलेला नाहीये झेल. एक मिळते दुसरीचा प्रयत्न आहे. एक्केचाळीस धावा धाव फलकावरती. टप्प्याचा बॉल डीप पॉइंट मध्ये खेळायचा होता. पॉइंट मध्ये पकडला कॅच आणि फलंदाज बाद होतो. 27, 26, 25, 24, 23, 22, 21, 20, 19, 18, 17, 16, 15, 14, 13, 12, 11, 10. न्यू बॅटर इन जुबेर. हे स्टाईल तर प्रभावित करते संपूर्ण प्रेक्षकांना जुबेरची. धाव संख्या अडकली ती टोटल 41 च्या घरामध्ये. 66 चं लक्ष होतं. 25 पासून थोडा दूर आहे. बॉल शिल्लक आहे 2. औपचारिकता बाकी आहे. अशक्य आहे खरं तर हे लक्ष साधण्यासाठी. 2 बॉल मध्ये 21. गोलंदाजाच्या चुकीवरती निर्भय राहावं लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. 21 ची गरज. जुबेरचा फटका वेगवान पद्धतीने मारायचा होता. इथे नो कनेक्शन. बॅट अँड बॉल. 1 मोर डॉट बॉल. निर्धाव चेंडू आलाय. नेक्स्ट मॅच नेरल वॉरियर्स आणि त्यांच्या विरोधात नेरल रॉयल्स. बोथ कॅप्टन्स रिक्वेस्ट यू लवकरात लवकर आपल्या निर्णयांवरती अंमलबजावणी करा.
त्याचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. सामना जिंकलाय सहजरित्या टीम मकरंद दहिवलीकर कॅप्टनच्या नाईट रायडर्स संघानं. आणि प्लेअर ऑफ द मॅचचा मानकरी ठरतो ज्यानं 2 षटक